माझे प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, जसं की तुम्हाला माहीत आहे की आपलं जे चॅनल आहे आवफळा म्हणजे याच्यावर आपण जे पवित्र ग्रंथ आहे कुराण मजीद त्याच्यामधले जे दुसऱ्या क्रमांकाचा अध्याय आहे सूर्य बकरा, तर प्रत्येक व्हिडिओमध्ये त्याचे 2-3 किंवा 4 श्लोक त्यांचा अर्थ आणि संदेश समजण्याचा प्रयत्न करतो. आणि आपण जे मागचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण जे सूर्य बकरा आहे त्याचे 4 श्लोक म्हणजे श्लोक क्रमांक 146 ते श्लोक क्रमांक 149 समजलं होतं. आणि त्याच्यामधून जे मुख्य धडे आपण शिकलो होतो त्याच्यामध्ये आपण पहिला धडा हा शिकलो होतो की सत्य जे आहे ओळखूनही ते लपवणे हे मोठे पाप आहे. दुसरा धडा आपण शिकलो होतो इस्लाम आणि कुराण हे अल्लाकडून आलेले सत्य आहेत. नंबर 3 निराधार शंकांऐवजी खात्री आणि विश्वास स्वीकारला पाहिजे. नंबर 4 सत्कर्मामध्ये एकमेकांपेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. नंबर 5 काबा मुस्लिम उम्मतीच्या एकतेचे प्रतीक आहे. नंबर 6 अल्लाह आपल्या सर्व कर्माबद्दल पूर्णपणे जाणतो. आणि नंबर 7 खरा मोमीन अल्लाहच्या आदेशाचे त्वरित पालन करतो. तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला सहजपणे मिळतील. आता आज आपल्याला जे पुढचे 3 श्लोक आहे म्हणजे 150 ते 152 त्यांचा अर्थ आणि संदेश समजण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर जे श्लोक क्रमांक 150 आहे त्याचा मराठीत अर्थ असा होतो, आणि तुम्ही जिथूनही निघालात तुमचा चेहरा मस्जिद हरामच्या दिशेने वळवा, आणि तुम्ही कुठेही असाल तुम्ही तोंडे त्याच दिशेने वळवा, जेणेकरून लोकांना तुमच्या विरुद्ध कोणताही युक्तिवाद ठरणार नाही. अपवाद फक्त त्या अन्यायी लोकांचा आहे, म्हणून त्यांना घाबरू नका, मला घाबरा, जेणेकरून मी माझी कृपा तुमच्यावर पूर्ण करीन आणि तुम्हाला योग्य मार्ग मिळेल. आता या श्लोकाच्या स्पष्टीकरण अल्लाह या आयातीत किंवा श्लोकात पुन्हा एकदा किबल्याचे महत्त्व अधोरेखित करतो. मुख्य धडे काबा हे मुसलमानांचे कायमस्वरूपी किबला आहे. नंबर 2 मुस्लिम उम्मतीला स्वतंत्र ओळख प्रदान करण्यात आली. आणि नंबर 3 लोकांपेक्षा अल्लाची भीती बाळगणे आवश्यक आहे. आता या श्लोकाशी निगडीत जे हदीस आहे की रशीद मोहम्मद म्हणाले की जो अल्लाहला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो, जरी लोक नाराज झाले तरी अल्लाह त्याच्यावर प्रसन्न होतो. आता 6व्यांचं उदाहरण साहाबा किराम नंबर 1 विशेष म्हणजे विरोध असूनही इस्लामवर ठाम राहिले. नंबर 2 काफिर आणि मुनाफिकांच्या टीकेला घाबरले नाहीत. आणि नंबर 3 अल्लाहची प्रसन्नता सर्व गोष्टींपेक्षा श्रेष्ठ मानली. आता आजच्या जगाशी आपण या श्लोकाला कसं जोडू शकतो, तर आज लोक नंबर 1 समाजाच्या दबावामुळे धर्माचे पालन सोडतात. नंबर 2 लोकांच्या मतांना अल्लाहच्या आदेशांपेक्षा जास्त महत्त्व देतात. आता हा श्लोक शिकवतो नंबर 1 फक्त अल्लाची भीती बाळगा, नंबर 2 सत्यावर ठाम राहा, आणि नंबर 3 लोकांच्या टीकेमुळे खचू नका. आता पुढचे जे श्लोक आहे 151 याचा मराठीत अर्थ असा होतो, जसे आम्ही तुमच्यापैकी एक रसूल पाठविला जो तुम्हाला आमच्या आयती वाचून दाखवतो, तुमचे शुद्धीकरण करतो, तुम्हाला ग्रंथ आणि ज्ञान शिकवतो आणि तुम्हाला अशा गोष्टी शिकवतो ज्या तुम्हाला माहीत नव्हत्या. आता या श्लोकाचं स्पष्टीकरण या श्लोकात पैगंबर मुहम्मद
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या महान कार्याचे वर्णन आहे. नंबर 1, अल्लाहच्या आयतींचे पठण, लोकांपर्यंत अल्लाहच्या आदेश पोहोचवणे. नंबर 2, आत्मशुद्धी म्हणजे हृदय, विचार आणि स्वभाव शुद्ध करणे. नंबर 3, ग्रंथाची शिकवण, कुराणचे ज्ञान आणि अर्थ शिकवणे. नंबर 4, हिकमत शिकवणे, सुन्नत आणि इस्लामची योग्य समज देणे. या श्लोकाशी निगडीत जे हदीस आहे, तर प्रेषित मोहम्मद म्हणाले की मला शिक्षक म्हणून पाठविण्यात आले आहे. आता 6व्यांचं उदाहरण, अबू हुरैरा रझियल्लाहु ताला अन्हु यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याकडून हजारो हदीस शिकल्या आणि त्या पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवल्या. आता या श्लोकाला आजच्या जगाशी कसं आपण जोडू शकतो, तर हा श्लोक शिकवतो नंबर 1, कुराण शिकणे आवश्यक आहे. नंबर 2, सुन्नत समजून घेणे आवश्यक आहे. आणि नंबर 3, ज्ञानसोबत चारित्र्य सुद्धा सुधारले पाहिजे. आता जे तिसरा आजच्या व्हिडिओचा शेवटचा श्लोक आहे 152, त्याचा मराठीत अर्थ असा होतो, म्हणून तुम्ही माझे स्मरण करा, मी तुमचे स्मरण करीन, माझे आभार माना आणि कृतज्ञ होऊ नका. आता स्पष्टीकरण, या श्लोकात अल्लाह आणि त्यांच्या बंद्यांमधील विशेष नात्याचे वर्णन आहे. नंबर 1, तुम्ही माझे स्मरण करा, मी तुमचे स्मरण करीन. नंबर 2, माझ्या कृपांचे आभार माना. नंबर 3, कृतज्ञतेपासून दूर राहा. आता हदीस या श्लोकाशी निगडीत प्रेषित मोहम्मद यांनी अल्लाहचा हा संदेश सांगितला, जर माझा बंदा मला मनात स्मरण करतो तर मी त्याचे स्मरण करतो, आणि जर तो लोकांमध्ये माझे स्मरण करतो तर मी त्याचे स्मरण त्याहून श्रेष्ठ सभेत करतो. आता 6व्यांचे उदाहरण, अबू बकर रझियल्लाहु ताला अन्हु आणि उमर बिन खत्ताब रझियल्लाहु ताला अन्हु सतत अल्लाहचे स्मरण करत आणि प्रत्येक नेमतीबद्दल किंवा कृपेबद्दल त्याचे आभार मानत असत. आता या श्लोकाला आजच्या जगाशी कसं जोडू शकतो आपण? आज नंबर 1, अनेक लोक व्यस्त जीवनात अल्लाहला विसरतात. नंबर 2, नेमतांना स्वतःचा हक्क समजतात. ही आयत शिकवते. नंबर 1, रोज अल्लाहचे स्मरण करा. नंबर 2, प्रत्येक नेमतीबद्दल किंवा कृपेबद्दल शुकर किंवा कृतज्ञता व्यक्त करा. नंबर 3, कृतज्ञतेमुळे नेमतांमध्ये किंवा कृपांमध्ये वाढ होते आणि ईमान मजबूत होतो. आता जे मुख्य धडे आपण या 3 श्लोकांमधून शिकलो म्हणजे 150 ते 152. नंबर 1, लोकांपेक्षा अल्लाहची भीती बाळगावी. नंबर 2, काबा मुस्लिम एकता आणि ओळखीचे प्रतीक आहे. नंबर 3, पैगंबर हे मानव जातीतील महान शिक्षक आहेत. नंबर 4, कुराण आणि सुन्नत हे मार्गदर्शनाचे मूलभूत स्रोत आहेत. नंबर 5, आत्मशुद्धी आणि चरित्र निर्माण हा इस्लामचा महत्त्वाचा उद्देश आहे. नंबर 6, जो अल्लाहचे स्मरण करतो त्याला अल्लाह ही स्मरणात ठेवतो. नंबर 7, कृतज्ञता ही खऱ्या इमानची निशाणी आहे. आणि नंबर 8, कृतज्ञता नेमतांपासून किंवा अल्लाहच्या कृपेपासून वंचित करू शकते. तर हे काही गोष्टी होते जे आजच्या या 3 श्लोकात दिलेले आहेत. आता पुढचे जे श्लोक आहेत आणि त्यांचा अर्थ आणि संदेश आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आज आपण इथे थांबू.